नमस्कार सर्वांना, राम राम. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी बनवते सांबर सेम हॉटेल स्टाईल बरं का. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, तुम्ही खूप आवडीने खाल. मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, शेवग्याची शेंग, भोपळा, 1 बटाटा, 1 टोमॅटो आणि 1 कांदा हे सगळं आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर फोडणीसाठी मी जिरे मोहरी टाकून घेतली, कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी टोमॅटो टाकलं, आलं लसूण ठेचलेलं टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. यामध्ये कढीपत्ता आणि हिंग खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडे संपलेलं होतं त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. त्यानंतर मी लाल मिरची पावडर टाकून घेतली. नंतर आपण 2 चमचे सांबर मसाला टाकायचा आणि हळद हे सगळं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर मी चिंचेचा कोळ यामध्ये टाकून घेतला, पुन्हा छान परतून घेतलं. नंतर आपण सांबरसाठी शिजवलेलं हे सगळं टाकून घ्यायचं आहे. छान याला परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मंद आचेवरती 15 मिनिटासाठी आपल्याला हे सांबर शिजवून घ्यायचं आहे. मस्त गरमागरम आपलं सांबर तयार झालं. नक्की या खायला. बाय बाय.